Alright, let's watch Adhunik or modern Barood. Clock starts now. सूर्यगोला प्रकाश पडला इंचू चावला इंचू विंचू विंचू कुठला तात्या विंचू तो ओम भट स्वाहाचा हो कुठला तो महेश कोठारेंच्या सिनेमातला होता विंचू हा तुला विंचू माहिती नाही नाही आमच्या मॉरिसव्हिल कॅरी एफेक्ट्स मध्ये विंचूच नाही मग तुम्हाला चावतं तरी कोण साप की मुंगी आम्हाला कधीतरी फायर अँट्स हनीबीज बस बाकी आम्ही सापाच्या आणि साप आमच्या फंदात पडत नाही हे बरं तुमचं MYOB आता MYOB हे कुठला नवीन एबीसीडी माइंड युअर ओन बिजनेस तुम्हें बताओ मेरे मामले में टांग मत घुसेड़ो नहीं तो एक घुसा लगाऊंगा महाराज आता कळलं MYOB म्हणजे तुमचं तुम्ही आणि आमचं मग इकडे अमेरिकेत हे असंच असतं मग तुम्ही गप्पा कशा मारता आणि गॉसिप कसं करता महाराज हल्ली गॉसिप करायला जगभर कुणीही लागत नाही फक्त रिकामा वेळ हवा बस खाली टाइम चाहिए और उसके लिए साधन क्या चाहिए त्यासाठी अनेक साधनं आहेत त्यातलंच एक म्हणजे टिंग टिंग मोबाईल फोन भ्रमणध्वनी स्मार्टफोन हे अगदी 113% खरं बरं का 113? फोन जग जवळ आणलं असलं तरी बी अख्ख्या जगाची झोप उडवली आहे आणि योच विंचू मला चावलाय म्हणजे महाराज हा मोबाईल फोन योच नवीन जगाचा विंचू आहे म्हणजे काय दिवस बघत नाही रात्र बघत नाही दिवसाच्या कुठल्याही वेळेला वाचतो बर वाजला रे वाजला लक्ष याच्याकडं आणि मग एकदा का हातात घेतला की मग किती वेळ जातो ज्याचं त्याला माहिती आणि त्यामुळे लोकांची झोप कमी झाली आणि मुलांचं अभ्यासावरचं लक्ष कमी झालंय मग समाजामध्ये डिप्रेशन अँझायटी वाढली आहे आणि आजकाल म्हणे लोक एकमेकांशी बोलतच नाहीत नुसतं फोन खाजवतात आणि मेसेज करतात महाराज लोक सकाळपासून संध्याकाळपर्यंत काय काय झालं याचे सगळे अपडेट सोशल मीडियावर टाकत असतात आणि इतर लोक ते आवडीने बघतात सुद्धा आता परवाच बघा ना माझी एक मैत्रीण गेली ना गर्ल्स ट्रिपला मला न सांगता मग तुला विचारलं पण नाही आणि तुला कळलं कसं मला विचारलं तर नाहीच आणि मला कळलं कसं तिचा स्टेटस बघून मंडळी स्मार्टफोन आणि सोशल मीडिया काय घेऊन बसलाय आजकाल नवीन AI आले म्हणे आणि त्यानंतर लई म्हणजे लईच पुढची पायरी गाठली आहे काय सांगताय महाराज AI तर जुनच आहे आमच्या दादा कोणकेनी AI ला मराठी सिनेमात कधीच आणलं दादा कोणके त्यांच्या सिनेमात यायला AI आजकालचे AI म्हणजे हाय सिरी हे गुगल अलेक्सा असं झालंय हे मात्र खरंय हल्लीची मुलं लायब्ररीत जाऊन पुस्तकच वाचत नाहीत जरा काही अडलं की AI सिरी अलेक्सा गुगल आहे कारण त्यांना माहितीये आई बाबा नाही तर AI नोज एव्हरीथिंग मुलांचं काय घेऊन बसलाय डेव्हलपर आजकालची मोठी माणसं तर हेच करतात ते कोड करतच नाहीत को पायलट क्लॉड AI जेमिनाय ओनली AI नोज एव्हरीथिंग काय सांगताय महाराज आणि हे तर काय घेऊन बसलाय आजकाल ते ट्रॅकिंग पण करतात म्हणे काय सांगताय मग तुम्ही सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काय काय करताय कुठलं जाताय कुठल्या वेळेला काय करताय सगळं त्याला माहिती हो असतं बाबा. आणि तुम्हाला माहितीये का हा. शुक्रवारची संध्याकाळ बाबूराव तुम्ही जाता ब्रँड
आहे. पण मग महाराज आता ह्यावर उपाय काय? याची नांगी कशी खेचायची? या विंचवाचा उपाय एकच. कुठला दगड फोडून मारायचा? बाबो दगड फोडला तर लोक आपल्याला मारतील. काय करायचं? पण मग ह्यावर उपाय काय? या विंचवाचा उपाय एकच. मनाचा ब्रेक, उत्तम ब्रेक. हा विंचू मनात शिरायच्या आधीच स्टॉप. त्याला सुरक्षित अंतरात ठेवायचं. वो बुलाती है मगर तुम्ही आधी काही ट्रक ड्रायव्हर वगैरे होतात का? मनाचा ब्रेक काय, सुरक्षित अंतर काय? मनाचा ब्रेक म्हणजे फोनची ब्रेक. दिवसातून किमान काही वेळ फोन पासून लांब राहा. महाराज हल्लीची मुलं स्क्रीन बघितल्याशिवाय जेवत नाही. बायको शॉपिंगचे, आई वडील व्हॉट्सअपचे व्हिडिओज बघत असतात आणि नवरा सतत रील बघत असतो. हो एक रील बघू म्हणता वा एक रील बघू म्हणता 100 रील झाले. मला एक रील बघू म्हणता 100 रील झाले. एक रील बघू म्हणता 100 रील झाले. स्क्रीन स्क्रोल करता करता विचार करून गेले. थांबायला वेळ नाही, खायला वेळ नाही, थांबायला वेळ नाही, खायला वेळ नाही, उठल्यापासून झोपेपर्यंत संवादाला वेळ नाही. सगळ्यांच्या पोट बघून मेंदूचं झालं फुगा. तरी तुम्ही म्हणतात गट्टी बघा बघा. मोबाईलचं बेडं झालंय अवघड जागेचं दुखणं. मोबाईलचं बेडं झालंय अवघड जागेचं दुखणं. पाण्यापासून तुड्यापर्यंत. महाराज आम्ही फक्त जेवणानंतरचे हात जोडे एवढंच म्हणलं. आपल्या मनातला विचार आपल्या मनातच ठेवा. मोबाईलचं बेडं झालंय अवघड जागेचं दुखणं. मोबाईलचं बेडं झालंय अवघड जागेचं दुखणं. पाण्यापासून तुड्यापर्यंत सतत सोबत असणं. यायनं वाजवलाय प्रत्येकाचा माझा. यायनं वाजवलाय प्रत्येकाचा माझा. माणूस झालाय गुलाम फोन झालाय राजा. फोन झालाय राजा. वा महाराज काय उत्तम निरीक्षण आहे. हो. खरंच हल्ली घरोघरी ही परिस्थिती झालीये. या मोबाईल फोननं सगळ्यांना वेडं करून सोडलेलं आहे. अतिशय उत्तम निरीक्षण आहे तुमचं. मग मंडळी ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात? किंबहुना ज्या उपाये जीव आत्म्याची भेट होय. देत जे होय त्याला नाव सुख. मंडळी जीव आत्म्याची भेट म्हणजे इकडे भटकती आत्मा नव्हे बरं का. हा. दिवसभरातला किंवा थोडासा वेळ आपण स्वतःसाठी, आपल्या छंदासाठी द्यावा. आपल्या जोडीदाराशी 4 प्रेमाचे शब्द प्रत्यक्ष बोलावे आणि आपल्या मित्रमैत्रिणींना जाऊन भेटावे. नाहीतर मंडळी हा विंचू तुमचा वेळच नाही, तन मन धन सगळं गायब करेल. तर मंडळी फोनचा आणि एआयचा गरजेपुरताच वापर करा. बरोबर. याच याच्यावरती आणि आजचे 8 मिनिटं झालेत. हा. तुम्ही घंटा वाजवला. आजचं बारूड इथंच संपूया. वा वा महाराज वा वा. कुंडली. Wow, let's give it up for Abhijit. आधुनिक भारूड.